नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील तुळजापूर मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी बदल घडतो, कधी लहान तर कधी आयुष्यात बदलून टाकणारा. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्याने देवीसमोर घेतलेली शपथ मोडली आणि मग आईने त्याला कसा धडा शिकवला ते पाहूया. लातूर जिल्ह्यातील एका गावात सागर नावाचा तरुण राहत होता. तो खूप हुशार, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी देखील होता. लहानपणापासूनच त्याचं एकच स्वप्न होतं, मोठा उद्योगपती बनायचं. त्याचे वडील साधे शेतकरी होते, पण त्याचे शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरी मिळवली. काही वर्षातच त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, कर्ज, नुकसान, लोकांची टिंगल, पण सागरने हार मानली नाही. एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, एकदा तुळजापूरला जाऊन ये, आईसमोर नवस कर, ती नक्की तुझी मदत करेल. सागर थोडा नाराज झाला, पण शेवटी आईच्या प्रेमापुढं हार मानून तो तुळजापूरला गेला. मंदिरात जाऊन सागर देवीसमोर उभा राहिला. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते, पण शेवटी तो म्हणाला, आई, जर माझा व्यवसाय यशस्वी झाला तर प्रत्येक वर्षी मी इथं येईन आणि माझ्या कमाईतून गरिबांना मदत करेन. तो नवस करून परतला. काही महिन्यातच सागरच्या आयुष्यात चमत्कार घडला. त्यांचा व्यवसाय अचानक वाढू लागला. नवीन ग्राहक, मोठे कॉन्ट्रॅक्ट, पैसे, सगळं काही मिळायला लागलं आणि तो खूप त्रस्त झाला. आणि हळूहळू त्यांनी देवीला दिलेला नवस विसरला. बाई आणि आई आता त्याला आठवण करून द्यायची. बाळा, तू आईला वचन दिलं होतंस. पण सागर म्हणायचा, आई, आता वेळ नाही, पुढच्या वर्षी जाईल. एक दिवस अचानक त्याच्या व्यवसायात नुकसान होऊ लागलं. महत्त्वाचे ग्राहक निघून गेले, कर्ज वाढलं आणि त्यांचे पार्टनरही त्याला सोडून गेले. सागर खूप त्रस्त आला. एका रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. तो तुळजापूरच्या गडावर उभा होता आणि एक आवाज येत होता, वचन विसरलास? तो घाबरून उठला. दुसऱ्या दिवशी त्याने आईला सगळं सांगितलं. आई शांतपणे म्हणे, बाळा, आईने तुला दिलं, पण तू तिचं वचन विसरलास आणि आता वेळ आली आहे परत जाण्याची. सागरला आपली चूक कळली. तो लगेच तुळजापूरला निघाला. यावेळी त्याच्या मनात अहंकार नव्हता, फक्त पश्चाताप होता. प्रवासात त्याला अनेक अडचणी आल्या. बस बिघडली, पाऊस आला, रस्ता चुकला, पण तो थांबला नाही. मंदिरात पोचल्यावर तो देवीसमोर कोसळला. आई, मला माफ कर, मी तुझं वचन विसरलो. त्या क्षणी त्याला एक वेगळं समाधान जाणवलं. जणू आई म्हणत होती, चूक झाली तरी चालेल, पण ती मान्य करायला शिक. सागरने आपला नवस पूर्ण केला. तो गरिबांना मदत करू लागला, दरवर्षी तुळजापूरला जाऊ लागला. हळूहळू त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला, यावेळी जास्त स्थिर आणि शांत असा. तुळजाभवानी माता केवळ देणारी माता नाही बरं, ती शिकवणारी देखील आहे. वचन दिलं तर ते पाळा आणि देवावर विश्वास ठेवा. वचन हे नुसतं देण्यासाठी नाही, किंवा देव ही खेळण्याची वस्तू नाही. तुम्ही देवाला नवस बोलताय तर पूर्ण श्रद्धेने आणि ताकदीने जर करताय तर देवीचा कोप होण्याआधी देवीचा जो काही नवस असेल तो नक्कीच फेडा. देवी तुम्हाला आशीर्वाद देव. आणि तुळजाभवानी माता ही कडक माता आहे, हे लक्षात असू द्या. जर तुमचा विश्वास असेल तर माझ्या अश्विनी स्टोरीज मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.